संकेत मागतोस ना स्वामींकडे, पण खरंच सांग, तो संकेत ओळखण्या इतकी शांतता तुझ्या मनात आहे का? जेव्हा सगळं बिघडल्यासारखं वाटतं तेव्हाच स्वामी काहीतरी मोठं घडवत असतात. आजची ही कथा त्यांच्यासाठी आहे जे मनात प्रश्न घेऊन बसलेत आणि उत्तराची वाट पाहत आहेत. संकेत मागतोस ना स्वामींकडे, पण खरंच सांग, तू तो ओळखायला तयार आहेस का? कारण स्वामी नेहमी मोठ्या आवाजात बोलत नाहीत. ते कधी तुझ्या मनात विचार बनून येतात, तर कधी एखाद्या शब्दातून. ते कधी तुझ्या मनात विचार बनून येतात, तर कधी एखाद्या शब्दातून, तर कधी अचानक आलेल्या शांततेतून. तू म्हणतोस स्वामी माझं काहीच होत नाही, पण स्वामी म्हणतात थांब, अजून वेळ आलेली नाही. जेव्हा सगळं हाताबाहेर जातं तेव्हा स्वामीच हातात दोर धरून असतात. तुला दिसत नाही, पण ते प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून असतात. कधी तुझी इच्छा पूर्ण होत नाही कारण ती वेळेआधीच असते. कधी एखादी गोष्ट तुटते कारण त्यामागे अजून चांगलं काहीतरी उभं असतं. स्वामी तुला शिकवतात सहनशीलता, श्रद्धा आणि समर्पण. तू एकटा वाटतोस, पण स्वामी कधीच तुला एकटं सोडत नाहीत. तुझ्या अश्रूंनाही ते ओळखतात आणि तुझ्या मौनालाही ते उत्तर देतात. म्हणूनच सांगतो, संकेत शोधू नकोस बाहेर, तो आधीच तुझ्या आयुष्यात सुरू आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी नक्कीच असतात. आजचा एक शब्द तुझ्या मनाला लागला असेल तर समज स्वामींनी तुला संकेत दिलेला आहे. घाई करू नकोस, चिंता सोड, कारण स्वामी कधीच उशीर करत नाहीत. तू फक्त श्रद्धा ठेव, बाकी सगळं ते पाहून घेतात. हा व्हिडिओ इथे संपतो, पण स्वामींचा आशीर्वाद तुझ्यासोबत कायम राहील. जय श्री स्वामी समर्थ.